नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चित्रकलेच्या संबंधात आपण वेगवेगळ्या विषयांना समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातलंच एक भाग म्हणून आपण आज इलस्ट्रेशन याबद्दल समजून घेणार आहोत. आता इलस्ट्रेशन म्हणजे काय, हा इंग्रजी शब्द असून सुद्धा सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे या शब्दाचा पर्यायी शब्द जर मी तुम्हाला सांगितला तर मला आर्ट कॉलेजमध्ये असताना मला आठवतं की दृष्टांतचित्र असा त्याचा शब्द होता. तर आताच्या नवीन पिढीला तर दृष्टांतचित्र हा शब्द समजून घेणं जरा कठीण वाटेल. म्हणून सुरुवातीला सांगतो की दृष्टांत म्हणजे काय, तर एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी आपण एखादं उदाहरण देतो. म्हणजे शांत वारा म्हटल्यानंतर किती शांत वारा याचं आपण उदाहरण देऊ, किंवा एखादे डोळे सुंदर आहेत तर माशासारखा आकार डोळ्याचा सुंदर आहे. हां, तर आपण काही उपमा देतो. तर ह्या उपमेलाच ज्यावेळेला आपण दृश्यरूप देतो, किंवा एखादा मथळा आहे, एखादा मेसेज आहे, तर त्या मेसेजला आपण दृश्यरूप देण्यासाठी आपण चित्राची योजना करतो. आणि चित्र स्वतःसाठी काढणं आणि चित्र काही हेतूने काढणं हा मुख्य फरक इलस्ट्रेशन आणखीन अभिजात चित्रकला, ज्याला आपण स्वतःसुखाय आपण चित्र काढतो असं म्हणतो, त्यातला हा फरक आहे. मित्रांनो, इलस्ट्रेशन्सची सुरुवात जर बघायची झाली तर आपल्याला स्टोन एजच्या काळात जायला पाहिजे. कारण अकॉर्डिंग टू मेनी इंटरनॅशनल रिसर्चर्स इलस्ट्रेशन्सची पहिली सुरुवात ही भीमबेटकाच्या काळापासून झालेली आहे. म्हणजे 10,000 ते 20,000 BC इतका जुना इलस्ट्रेशन्सचा काळ समजला जातो. कारण काय होतं की त्यावेळेला जी माणसं होती त्यांच्याकडे अक्षरं नव्हती, भाषा होती ती फक्त आवाजांची होती. आणि कुठलाही त्यांच्या रोजच्या जगण्यातला प्रसंग जो त्यांना इतरांना दाखवावासा वाटतो किंवा जो नरेट करावासा वाटतो तो गुहांमध्ये केला जायचा. गुहांमध्ये ती सगळी चित्र काढली जायची. त्यामुळे या सगळ्या साईट्स बघितल्यानंतर आपल्याला असं कळतं की इलस्ट्रेशनचा जो पाया आहे तो सगळा व्हिज्युअल स्टोरी टेलिंगचा आहे. आणि पुढे जसं नंतर मग माणसाने अलीकडे वर्तमानपत्र जेव्हा इन्व्हेंट केलं त्यावेळेला मग टेक्स्ट आला आणि टेक्स्टच्या बरोबर त्याच टेक्स्टला अनुसरून ॲज इट इज डिस्क्राईब करणारं व्हिज्युअल म्हणून इलस्ट्रेशनचा उपयोग सुरू झाला. मग बऱ्याच मासिकांमध्ये किंवा आता सगळीकडे डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्ये सगळीकडे आपल्याला इलस्ट्रेशन्स बघायला मिळतात. मुळात चित्रकार असलेल्या व्यक्तीला एखादे विषय जर समजून सांगायचा असेल, ज्याला तो विषय समजून घ्यायचा आहे त्याला तो सोपा वाटेल अशा पद्धतीने समजून देण्याची जबाबदारी असते. आणि म्हणून त्यानुसार त्याला त्याची शैली निवडावी लागते. प्रत्येक इलस्ट्रेटरची आपली स्वतःची एक शैली असते. अशा वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करणारे चित्रकार असतात. म्हणजे चित्रकलेचं शिक्षण घेता घेता त्याला स्वतःच्या शैलीवरती सुद्धा काम करावं लागतं आणि ती पुढे जाऊन त्याची एक ओळख होते. म्हणजे एखादं चित्र पाहिल्यानंतर अरे हे दलालांचं चित्र हे आपण सहज ओळखतो, किंवा एखादं चित्र बघितल्यानंतर अरे हे नॉर्मन रॉकवेलचं चित्र आहे हे सहज आपण ओळखतो. म्हणजे एखादा विषय मांडण्याची त्याची जी हातोटी आहे ती आपल्याला चटकन लक्षात येते. बरोबर. आणि इलस्ट्रेशन्सचा एक महत्त्वाचा उपयोग मला असा वाटतो की एखादी समजा पोएम असेल टेक्स्टबुकमध्ये, तर त्या पोएममध्ये एखादं कॅरेक्टर असेल तर ते नुसतं शब्दांवरती सोडून दिलं तर ते लहान मुलांना नुसतं पोएम रटायला त्यांना आवडणार नाही. त्यामुळे त्या पोएममध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्याबरोबर जर त्याला साजेसं चित्र असेल तर ते लहान मुलांना जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि आपली ह्युमन सायकोलॉजी असंच सांगते की शब्दांपेक्षा आपण व्हिज्युअल्स जास्त चांगलं लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे जनरली तुम्ही बघितलं तर लहान मुलांच्या टेक्स्टबुक्समध्ये एज्युकेशनल टेक्स्टबुक्स असतील किंवा स्टोरी बुक्स असतील तिथे इलस्ट्रेशन्स खूप असतात. कारण लहान मुलांचा भर हा टेक्स्टवरती नसतोच, गोष्ट नक्की कुणाची आहे, कशी आहे, त्यामुळे त्यांना ते व्हिज्युअल्स जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. त्यामुळे इलस्ट्रेशन्समध्ये लहान मुलांसाठी जी इलस्ट्रेशन्स अशी बरीच आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या आजूबाजूला अनंत व्हिज्युअल्स असतात आणि आपण त्या व्हिज्युअलशी इतके जोडलेले गेलेलो असतो. म्हणजे एखादं पुस्तक असेल की ज्याच्यामध्ये एकही चित्र नाही आहे तर ते तुम्हाला वाचायला किती आवडेल, रादर मुलांना ते वाचायला किती आवडेल. म्हणजे अशा बरेच काही नोवेल्स असतात की ज्याच्यामध्ये अजिबात चित्र नसतं, परंतु त्याच्यातली भाषाशैली आणि त्याच्यातलं लिखाण हे इतकं एका उच्च दर्जाचं असतं म्हणूया, किंवा एंगेजिंग असतं, तर त्याच्यामुळे अगदी जाडजूड कादंबऱ्यासुद्धा बिनचित्राच्या सुद्धा लोक वाचू शकतात. पण ज्या वेळेला आपण बालसुलभ म्हणूयात किंवा लहान मुलांच्या मानसिकतेचा आपण विचार करतो तर त्यावेळेला दृश्याकडे त्यांची ओढ असते. कुठल्याही दृश्याकडे, रंगाकडे, आकाराकडे ते चटकन आकर्षित होतात. आणि म्हणूनच त्यातला भाव म्हणजे ज्या लिखाणातला जो काही भाव आहे तर तो
चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी, त्या एकूणच मांडणीला एक सुंदर दृश्यरूप देण्यासाठी म्हणून इलस्ट्रेशनचा वापर होतो. म्हणून स्टोरी बुक्समध्ये सुद्धा आपल्याला इलस्ट्रेशन्स दिसतात. आणि स्टोरी बुक्ससाठी किंवा लहान मुलांसाठी म्हणून खास चित्र काढणारे चित्रकार असे काही विशेष आहेत. म्हणजे ते चिल्ड्रन बुक स्टोरी इलस्ट्रेटर असेच म्हणून आयुष्यभर काम करतात. म्हणजे ती त्यांची शैली तशी डेव्हलप झालेली असते. या जगामध्ये जेवढे आज इलस्ट्रेटर्स काम करत आहेत त्या सगळ्यांचं एक कॉमन इन्स्पिरेशन जे कुणी डिनाय करणार नाही ते म्हणजे नॉर्मन रॉकवेल. आता हा अमेरिकन चित्रकार नॉर्मन रॉकवेलची एक मुलाखत मला आठवते. त्यावेळेला त्याला असं म्हटलं गेलं होतं की तू स्वतःला फाईन आर्टिस्ट समजतोस का इलस्ट्रेटर समजतोस. तर तो नक्की हेच म्हटला होता की मी इलस्ट्रेटर आहे, मी फाईन आर्टिस्ट नाही. हे वर्गीकरण करणं हे लोकांना सुद्धा तेवढं सोपं गेलं, कारण फाईन आर्टमध्ये सेल्फ एक्सप्रेशनला पहिलं महत्त्व आहे आणि इलस्ट्रेशनमध्ये ज्या क्लायंटसाठी आपण काम करतोय त्याला कसं हवं आहे हा मुद्दा येतो. आता नॉर्मन रॉकवेलनी द सॅटर्डे इव्हनिंग पोस्ट या अमेरिकन मॅगझिनसाठी जवळपास एक 40 वर्ष काम केलेलं आहे. त्या सगळ्या मॅगझिनच्या कव्हर्सची कामं त्याच्या एकट्याकडे होती. टोटल 320च्या आसपास कव्हर्स त्यांनी केलेली आहेत आणि ही सगळी चित्र अमेरिकन डेली लाईफ किंवा अमेरिकन कल्चरवरती बेस्ड आहेत. त्यामुळे अमेरिकन लोकांनी ती खूपच डोक्यावर घेतली आणि त्यामुळे जगभर नॉर्मन रॉकवेलची प्रसिद्धी झाली. आणि त्याच्या प्रसिद्धीच्या मागचं कारण म्हणजे त्याची अचूक मांडणी, त्याची कलर स्कीम, त्याच्या कॅरेक्टर्समधले एक्झॅजरेशन. नॉर्मल डेली लाईफमधले सीन्स असायचे पण तरीसुद्धा प्रत्येक ऑब्जेक्टचं टेक्स्चर म्हणा, फोल्ड्स म्हणा, कुठलं वाटेल ते मटेरियल तो पेंट करू शकत होता आणि इतक्या डिटेलमध्ये तो करायचा असं लोकांना वाटायचं. पण जर आपण नॉर्मन रॉकवेलची काही चित्र आपण समजा झूम करून बघितली तर आपल्याला दिसेल की त्याचे काही चित्रांमध्ये ब्रशस्ट्रोक्ससुद्धा विजिबल आहेत. म्हणजे आपण म्हणतो की डिटेलिंगला आपल्याला खूप वेळ घालून काम करावं लागतं आणि मॅगझिनसाठी काम करताना इतका वेळ खरं तर देणं शक्य पण नसतं. तरीसुद्धा नॉर्मन रॉकवेलची एक्सपर्टीज ही होती की तो इतक्या कमी वेळामध्ये सुद्धा इतका चांगला आउटपुट ऑइलमध्ये देऊ शकत होता. हे सगळ्या जगासाठी अजून एक आश्चर्यच होतं. म्हणजे फोटोग्राफीचा उदय झाल्यानंतर सुद्धा हाताने रंगवलेल्या चित्रांनी बनवलेली जी मुखपृष्ठ होती तर त्या एका मुखपृष्ठाची वाट बघण्यासाठी म्हणून नवीन अंक लोक विकत घ्यायचे. म्हणजे फोटोग्राफीतून मिळणारे जे काही वेगवेगळे रेफरन्सेस आहेत तर ते रेफरन्सेस तो वापरायचा आणि त्या रेफरन्सेसचा वापर करून तो स्वतः एक वेगळी रचना करायचा. म्हणजे रंगांची रचना असेल, चित्राची एकूण रचना असेल तर वेगवेगळ्या रेफरन्सेसचा वापर करून त्याच्यातून आपल्याला तो विषय उत्तम पद्धतीने कसा साकार करता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला होता. येस. छपाईचं तंत्र ज्या वेळेला हळूहळू विकसित व्हायला लागलं होतं तर त्यावेळेला जी काही गोष्टीची पुस्तकं छापली जायची तर त्याच्यामध्ये रंगीत चित्र छापणं हे खूप खर्चिक काम होतं. त्यामुळे बऱ्यापैकी भर असा होता की जे चित्रकार केवळ रेषांमधून केवळ एका इंक ड्रॉइंगमधून त्या कॅरेक्टरमधला भाव, ती घटना, तो प्रसंग उत्तम तऱ्हेने मांडू शकायचे तर अशा चित्रकारांच्या कलाकृतीतून अशी बरीच पुस्तकं सजली गेली होती. तर त्याच्याचपैकी दीनानाथ दलाल, त्याच्यानंतर रघुवीर मुळगावकर यांनी पेंट केलेली चित्र आजसुद्धा बऱ्याच वर्षानंतर सुद्धा लोकांच्या लक्षामध्ये आहेत. यानंतरच्या काळामध्ये दिवाळी अंकांमध्ये छापून येणाऱ्या कथांसाठी सुद्धा इलस्ट्रेशन्स करणारे आपल्याकडे काही चित्रकार होऊन गेले. मला आठवतं मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला नवनीत या कंपनीची वेगवेगळी बुक्स यायची, स्टोरी बुक्स. तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार जॉन फर्नांडिस यांनी ड्रॉ केलेली रंगीत चित्र बघायला मिळाली आणि त्यावेळेला या पुस्तकांचा इतका मोठ्या प्रमाणावरती खप होता. म्हणजे एक मातब्बर चित्रकार ज्यावेळी इलस्ट्रेशन्स करतो तर त्यावेळेला त्याच्या रेषेमध्ये असणारा जोम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो ॲड करणारा एक इमोशनल इम्पॅक्ट, वापरले जाणारे रंग, म्हणजे ते वॉटर कलर, ऑइल या सगळ्याच माध्यमावरती जॉन फर्नांडिस यांचं प्रभुत्व होतं. आणि एवढे मोठे चित्रकार पण इलस्ट्रेशनसुद्धा तेवढ्याच चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या आधीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला रंगीत छपाई सुरू होती तर त्याच्या आधीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या इमारतींच्या इलस्ट्रेशनसाठी प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी सुद्धा अनेक चित्र केली. त्यांनी काढलेली चित्र जाहिरातींमध्ये वापरली गेली. त्याच्यानंतर मोठी आर्किटेक्चरल इलस्ट्रेशनसुद्धा करण्याचा त्यांचा हातखंडा होता आणि त्याच्यासाठी त्यांना खूप कामं त्यावेळेला मिळत होती. म्हणजे प्रत्येक चित्रकाराचं आपलं एक स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे, आपली स्वतःची एक शैली आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं की काम बघितल्या आपल्याला ते काम ओळखू यावं. म्हणजे आपण जसं म्हटलं की दीनानाथ दलाल, त्याच्यानंतर मुळगावकर यांनी काढलेली चित्र आजसुद्धा आपल्या लक्षात आहेत.
आत्ता जर आपण सगळा सिनेरिओ बघायला गेलो इंडस्ट्रीजचा, वेगवेगळ्या आर्ट फील्ड्सचा, तर आपल्याला असं दिसतं की AIने सगळीकडे आपला हात पसरायला सुरुवात केलेली आहे. तर अशा वेळेला प्रश्न पडू शकतो की इलस्ट्रेटरची गरज आहे का? मी तर म्हणतो 100% आहे. कारण सांगतो, इलस्ट्रेटर त्याच्या एका आर्टवर्कमध्ये उत्तम कॉम्पोजिशन, टोनल अरेंजमेंट आणि व्हिज्युअल स्टोरी टेलिंग या 3 गोष्टी अतिशय ताकदीने वापरत असतो. आणि AI जर आपण बघितलं तर AIमध्ये अजूनसुद्धा कॉम्पोजिशन, टोनल अरेंजमेंट आणि कलर पॅलेटचा विचार, लिमिटेड कलर्समध्ये मूड कसा निर्माण करता येऊ शकतो हा विचार जसा इलस्ट्रेटर करू शकतो, त्या बाबतीत AI अजून थोडं कमी आहे असं मला वाटतं. म्हणजे पुढे जाऊन चांगल्या पद्धतीची इलस्ट्रेशन्स आपल्याला मिळतील सुद्धा, परंतु ती बनवण्यासाठी एका इलस्ट्रेटरची गरज असेल. म्हणजे असं की एका इलस्ट्रेटरने AI वापरून तयार केलेलं इलस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे काही निर्णय आहेत, त्याची स्वतःची निवड आहे, कलर स्कीम कोणती हवी आहे किंवा त्याची रचना कशी हवी, म्हणजे ही कॅन ट्रीट दी AI ॲज अ टूल. आपण मागच्या भागात ज्याप्रमाणे म्हटलं, ज्यांनी AIच्या रिलेटेड जर हा भाग बघितला नसेल तर मुद्दाम आम्ही दिलेल्या लिंकमध्ये पहा, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देतो की AIच्या माध्यमातून सुद्धा आजच्या कला जगतावरती काय परिणाम होतोय आणि त्याच्यातून आपण स्वतः त्याचा फायदा कसा करून घेतला पाहिजे. तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात की AI जरी असलं तरी सुद्धा चित्रकाराचा स्वतःचा जो काही अनुभव आहे, तर त्या अनुभवाचा वापर करून त्याला गोष्टी सोप्या करता येतात, गोष्टी पटकन येऊ शकतात. परंतु चित्रकाराशिवाय चांगलं चित्र मिळवणं हे आजही तेवढं सोपं नाही आहे. मला ज्यांची इलस्ट्रेशन्स आवडतात ते म्हणजे अनवर हुसेन सर. आम्ही दोघांनी सुद्धा त्यांच्या स्टुडिओला भेट दिली, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचा पूर्ण प्रवास समजून घेतला आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की अनवर सरांचं काम हे फाईन आर्ट आणि इलस्ट्रेशन या सीमारेषेवरती आहे. म्हणजे असं की त्यांना संगीत आवडतं, शास्त्रीय संगीत आवडतं, तर त्यांनी अब्दुल करीम खान साहेबांचं, बडे गुलाम अलींचं या सगळ्या त्यांना आवडणाऱ्या सब्जेक्ट्सवरती त्यांनी इलस्ट्रेशन्स केलेली आहेत. आणि आपण मगाशीच म्हटलं की इलस्ट्रेशन हे जनरली दुसऱ्याला काय हवंय किंवा क्लायंटला काय हवंय त्या ह्याने ते करून दिलं जातं, पण अनवर सरांनी तो मधला ब्रिज पण त्यांनी भरून काढला. म्हणजे आपल्याला हवी असलेली सुद्धा कल्पना आपण इलस्ट्रेटेड स्टाईलमध्ये सुद्धा कन्वे करू शकतो. आणि कल्पकतेचा विचार करता आज सगळ्यांनाच परिचित असणारे श्री चंद्रमोहन कुलकर्णी सर, तर त्यांची चित्र, तंत्र आणि कल्पना याचा या दोन्हीचा अतिशय सुंदर संगम असतो. म्हणजे चित्रासाठीची मांडणी, त्याच्यानंतर येणारं कॅलिग्राफिक एखादी गोष्ट असेल, एखादा एलिमेंट असेल, आणि या सगळ्यातून एक जो मूड आहे तर तो मूड बरोबर कन्व्हे करणं ही अतिशय चांगली खासियत आहे. त्याच्यानंतर सांगलीचा माझा मित्र आहे मिलिंद कडणे, तर त्याची पण मुखपृष्ठ मला आवडतात, त्याची पण इलस्ट्रेशन्स आवडतात. म्हणजे तो केवळ चित्रकार नसतो, तर दृष्टांत चित्रकाराकडे एक वेगळे गट्स असतात की तो त्याच्या माध्यमातून जो काही आशय मांडायचा आहे तो इतका प्रभावीपणे मांडतो, सगळ्यांना त्याचा आनंद घेणं आणि तो आशय पोचणं हे सोपं होऊन जातं. मला असं वाटतं की चित्रकलेचाच अविभाज्य असणारा हा उपयोजित कलेचा म्हणजेच ॲप्लाइड आर्टचा भाग इलस्ट्रेशन्स, याच्याबद्दल आज आपण थोडं जाणून घेतलं. तुम्ही पाहिलेल्या चित्रांमध्ये किंवा तुम्ही पाहिलेल्या अनेक चित्रकारांपैकी तुमचे आवडते इलस्ट्रेटर कोण आहेत हे तुम्ही आमच्यापर्यंत कळवा, कमेंट्समध्ये कळवा. हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दल सुद्धा आणखीन कळवा. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चित्रकारांनी कामं केलेली आहेत, कोलाजमध्ये केलेली आहेत, आणखीन वेगवेगळ्या काही माध्यमात केलेली आहेत. तर अशा वेगळ्या माध्यमातून साकारलेली इलस्ट्रेशन्स जर तुम्ही पाहिली असतील ज्याच्यामध्ये काही वेगळेपण आहे, तर अशी सुद्धा चित्रकारांची नावं आणि त्याच्याशी संबंधित काही लिंक्स जर तुम्ही कमेंट्समध्ये पोहोचवू शकाल तर आपल्याला आणखीन लोकांपर्यंत हा विषय पोहोचवता येऊ शकेल. आणि अशाच एका वेगळ्या विषयाला घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत भेटूया. नमस्कार.